त्याच्यानंतर आपण एक 6 महिन्यानंतर आपल्याला राज्य शासनाकडून 15,000चा आर्यन म्हणून निधी येतो, जो गट फुटेपर्यंत, जोपर्यंत गट आसपास आहे, म्हणजे 5 वर्ष असू दे, 10 वर्ष असू दे, 20 वर्ष असू दे, किती वर्ष गट चालत तेवढे वर्ष तो निधी आपण त्या गटात बिनव्याजी वापरायला आलेला असतो. म्हणजे जवळजवळ किती पण वर्ष तुमचा गट चालू दे, तोपर्यंत तो निधी तुम्ही वापरू शकताय. 15,000चा आता 30,000 केले. अगोदर फक्त केंद्र शासनाचा याचा, आता राज्य शासनाचा, असं दोन्ही निधी मिळून 30,000 केले. हा एक बचत गटाचा फायदा आहे. परत तुम्ही ज्यावेळी गट पंचायत समितीला जोडता, कुठल्या गटाची तुम्ही खाती काढला, ज्या बँकेची तुम्ही खाती काढला, त्यांच्याकडून तुम्हाला लोन ऑफर 6 महिने पूर्ण झाल्यानंतर तो एक निधी मिळतो बँकेचा. त्याची 3 लाखापर्यंतची 60% परतफेड आहे. आणि तो पहिला निधी 1.5 लाखाचा मिळतो. 1.5 लाखानंतर परत त्याची 3 लाख होत्यात. तो व्यवस्थित परतफेड केली की परत 3 लाख मिळतात. 3 लाखाचे परत 5, असं जोपर्यंत तुमचा गट अस्तित्वात आहे तोपर्यंत ती रक्कम वाढत जाते. याचा फायदा काय की तुम्ही 2,000, 4,000, 5,000 लय किती बचत साधणार आहे तुमची. 100 न 5 वर्षात एक 6,000 साठत्या. मग 6,000ला तुम्हाला 5-5 लाख कोण द्यायला लागेल. तुम्ही 6,000 बँकेत ठेवला म्हणून तुम्हाला बँक 5 लाखापर्यंतचा निधी देते. जर तुम्ही असं बँकेत गेला तर तुम्ही काय तर सोनं ठेवा, तारण म्हणतात, काय तर ठेवा, तुमची जमीन ठेवा, काय पण ठेवा. मग बचत गटात आल्यामुळे तुम्हाला तो फायदा आहे. त्याच्यानंतर बचत गटामार्फत बऱ्याचशा अशा जागा सुटतात. जशी की आता स्मिताची निवड झाली उद्योग सखी म्हणून, वैशाली त्यांची झाली की कृषी सखी म्हणून. म्हणजे प्रत्येक विभागात अशा वेगळ्या कन्सेप्ट सुरू आहेत. नवीन जागा भरती महिलांसाठी अजून काय करता येते का, त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. जागा सुटतात ही दुसरा झाला. आपल्याला पैसे वापरायला मिळतात, आपलीच पैसे आपण बचत करतोय, हा फायदा झाला. त्याच्यानंतर असं सरकारचं मत आहे की उद्योगांना जास्त प्रोत्साहन द्या. म्हणजे बचत गटामध्ये पैसे मिळतात, जे आपल्याला कर्ज जे भेटते त्यातनं तुम्ही नवीन उद्योग सुरू करा. म्हणजे स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करायसाठी मदत करा, असं त्यांचं ती कन्सेप्ट आहे की स्वतःचा व्यवसाय स्वतःने काय पण करा. भले तुम्ही गाई म्हशी काय गोटा वाढवा, काय पण करा. कोण शिलाई, कुणाला कशात इंटरेस्ट असेल ते, कोण काय तर व्यवसाय करू इच्छिते, काय पण असू दे. त्यासाठी CMEGP आहे, PMEGP आहे, त्याचे वैयक्तिक कर्ज प्रस्ताव आहे. म्हणजे बचत गट सोडून अजून दुसऱ्या पण आहे की त्याला पण तुम्हाला 35% अनुदान मिळते. जर तुम्ही 1 लाखाची कर्ज जर घेतलं तर त्यातलं तुम्हाला 35% अनुदान, म्हणजे 35,000 रुपये माफ होणार आहे. मग एवढं 35,000 तुम्हाला कोण द्यायला लागले, असं पण होते. अजून बचत गटाचा फायदा सांगायचा म्हटलं तर ग्रामसंघ आहे. ग्रामसंघातनं CIF वाटप होते. जे CIF हा असा निधी आहे जो ज्या व्यक्ती व्यवसाय करतात, ऑलरेडी माझ्या बाबा घरात शेवायची मशीन आहे, डंग आहे किंवा काय, आणि अजून मला ह्यात अजून वाढ करायची, तर त्याच्यासाठी तो व्यवसाय समुदाय गुंतवणूक निधी म्हणून 6 रुपये मिळतात एक गटासाठी. तो निधी घेऊन तुमचा तुम्ही व्यवसाय अजून वाढवू शकताय. अजून VRF आहे. म्हणजे आपल्या शेजारी गरीब व्यक्ती, गरीबातील गरीब, ज्यांचं उदरनिर्वाह पण होणं म्हणजे हे आहे की बाबा कामाला गेल्याशिवाय खाणारच नाही, त्यांच्यासाठी पण एक निधी आहे. त्यांना पण आपण तो निधी देऊ शकतो. फक्त तुम्ही जेवढ्या जास्त महिलांना बचत गटात समाविष्ट करून गेले, आपल्या गावाच्या मनानं आपलं गाव सुद्धा बचत गटाला जोडलेलं नाही. बाकीच्या बरेचसेच आपल्या इथले मोराळे वगैरे आहेत, नागराळे, जवळजवळ 80 ते 90% गाव बचत गटाला जोडल्यात. म्हणजे एवढ्या महिला तिथं समाविष्ट आहेत. आपल्या गावात 50% काठोकाठ आहे. मला वाटते 48 गट आहेत आपल्या गावात. पण त्याचं अजून गट विस्तारित पाहिजे. SC कास्टवाल्यांनी तर भरपूर सुविधा आहेत, ते आपल्याला काय माहित पण नसते. जोपर्यंत आपण तिथे पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार, असं कोणी सांगणार नाही. मग ज्यावेळी आपण 4 बायका एकत्र येऊ, काय तर आपण चर्चा करू, हा बाबा ही योजना आहे, ती योजना आहे, हे पैसे मिळतात, माझ्या गटात घरात काय तर अडचण आहे बाबा, काय मिळू शकते का, ह्या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करू शकतो. ज्यावेळी आपण 10 जणी एकत्र येऊ तेव्हा, किंवा आपण गटामार्फत एखादा व्यवसाय सुरू करूया. तर व्यवसाय सुरू करायचा असलं तर त्याच्यासाठी काय आपल्याला लोन घ्यायला लागेल का, ती लोन कुठं मिळेल, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा